हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यासयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 15. शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यवै वा विपरीतं वा पश्चैते तस्य हेतवाः. शरीर, वाणी आणि मन याद्वारा मनुष्य जेव्हा कर्माचा आरंभ करतो ते योग्य किंवा अयोग्य कसेही असले तरीही त्याचे हेच 5 हेतू असतात. या श्लोकात भगवंत श्री सांगतात की मनुष्य जेव्हा काये वाचे किंवा मने असा कोणत्याही कर्माचा आरंभ करतो तेव्हा श्लोक क्रमांक 14 मध्ये सांगितलेले अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि दैव हेच त्याचे 5 हेतू असतात. ते आरंभिलेले कर्म योग्य किंवा अयोग्य असे कसेही असले तरी त्याचे हेच 5 हेतू असतात. कर्म काये वाचे किंवा मने होत असते. कर्म व्यक्त होण्याचेही 3 मार्ग आहेत. यापैकी कोणताही मार्ग अनुसरलेला असला तरी त्याचे अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि दैव हेच 5 हेतू असतात. कर्म न्याय्य किंवा अन्याय्य होत आहे, कर्म धर्माने किंवा अधर्माने होत आहे याचा येथे काहीही संबंध राहत नाही. कर्म चांगले किंवा वाईट या गोष्टी गौण होतात, कारण मनुष्याला कर्तृत्वाचा अभिमान चढतो आणि मग कर्म प्रकृतीकडूनच केले जाते. मग प्रकृती अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि दैव या 5चा अंगीकार करते. जेव्हा कर्म काये केले जाते तेव्हा शरीर अधिष्ठान असते. शरीर कर्ता बनते. शरीर इंद्रियांना कर्म करायला प्रवृत्त करते. या प्रेरणेमुळे इंद्रिये कर्म करायचा प्रयत्न करतात. त्यांच्यात इच्छाशक्ती जागृत होते. मग दैव अनुकूल असेल तर कर्म होते किंवा दैव अनुकूल नसेल तर कर्म होत नाही. जेव्हा कर्म वाचे केले जाते तेव्हा वाणी अधिष्ठान असते. वाणी कर्ता बनते. वाणीच्या प्रभावाने इंद्रियांना कर्म करायला प्रेरणा मिळते. या प्रेरणेमुळे इंद्रिये कर्म करायचा प्रयत्न करतात. त्यांच्यात इच्छाशक्ती जागृत होते. मग दैव अनुकूल असेल तर कर्म होते किंवा दैव अनुकूल नसेल तर कर्म होत नाही. जेव्हा कर्म मने केले जाते तेव्हा मन अधिष्ठान असते. मन कर्ता बनते. मग इंद्रियांना कर्म करायला प्रोत्साहित करते. मन इंद्रियांना कर्म करायला प्रोत्साहित करते. या प्रोत्साहनामुळे इंद्रिये कर्म करायचा प्रयत्न करतात. यांच्यात इच्छा शक्ती जागृत होते. मग दैव अनुकूल असेल तर कर्म होते किंवा दैव अनुकूल नसेल तर कर्म होत नाही. याला जोडूनच पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 16. तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तुयः पश्चात्य कृतबुद्धित्वान न स पश्यति दुर्मतीः. परंतु असे असूनही जो अतिशुद्ध अशा आत्म्याला कर्ता समजतो तो अविवेकी, अविचारी, करंटा, दुष्ट बुद्धीचा असून तो आत्मतत्व नीट जाणत नाही. श्लोक क्रमांक 15 मध्ये आपण पाहिले की सर्व कर्मे काये, वाचे आणि मने होत असतात. त्याचे अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि दैव हेच 5 हेतू असतात. मग कर्म एकूणच अशा प्रकृतीकडून घडत असते. प्रकृती तम, रज, सत्व अशा गुणानुरूप व्यक्त होत असते. भगवंत श्री मोठ्या आश्चर्याने सांगतात की असे असूनही मनुष्य स्वला त्या परिपूर्ण शुद्ध अशा आत्म्याला कर्माचा कर्ता समजतो. हे महाआश्चर्य आहे आणि विचित्रही आहे.
असा मनुष्य जरासुद्धा विचार करत नाही, कारण वास्तवात कर्माशी आत्म्याचा काहीही संबंध नसतो. कर्म काये वाचे मने असे त्या 5 हेतूने प्रेरित होऊन प्रकृतीकडून गुणानुरूप होत असते. असे होत असलेले कर्म आपण स्वतः स्व, तो अंतरात्मा, ते आत्मतत्व, ते कार्य कर्म साक्षी राहून केवळ पाहत असतो. त्या कर्माचा होत असलेल्या घटनेचा केवळ आनंद घेत असतो. तरीही मनुष्य मोठ्या अभिमानाने, अहंकाराने, मिजासीने असे म्हणतो की हे कर्म मी केले. अर्थात कर्म चांगले झाले नाही की मग मात्र तो म्हणतो की प्रारब्ध अनुकूल नव्हते. अशा लोकांना भगवंत श्री अविवेकी, अविचारी, करंटा म्हणत आहेत. कारण या अशा गैरसमजुतीमुळे त्या कर्मात, त्या प्रकृतीच्या भोगापवर्गतेत आपण स्वला विनाकारण जखडून घेतो. अति पूर्ण शुद्ध असा तो आत्मा संचित भोगात अडकतो. मूलतः मुक्त असलेला तो आत्मा काहीही कारण नसताना देहादी इंद्रियांनी निर्माण केलेल्या भोग संचयात गुरफटला जातो. त्यामुळे आत्मा जन्ममृत्यूच्या रहाट गाडग्यात फेरे घेत राहतो. अशा मनुष्याला भगवंत श्री दुष्ट बुद्धीचा असं म्हणत आहेत. कारण अतिशुद्ध अशा त्या आत्म्याला या अविवेकी मनुष्यामुळे विनाकारण जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे लागतात. एवढेच नव्हे तर यामुळे आत्मा या अतिसुंदर आणि मोहक अशा सृष्टीचा निर्भेळ, निर्लेप आस्वाद घेऊ शकत नाही. या विश्वात जीव धारण करण्याचा आत्म्याचा मूळ आणि एकमेव हेतू जो कैवल्यानंद, नेमका तोच हेतू नष्ट होतो. ही आत्महत्या आहे. म्हणून अशा मनुष्याला भगवंत श्री येथे आत्महत्यारा, दुष्ट बुद्धीचा असे म्हणत आहेत. हरिओम.